तर मित्रांनो नमस्कार, तुमचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये। तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिवृष्टी 2025चे जे काही अनुदान आपल्या खात्यामध्ये आले आहेत, हे काही शेतकऱ्यांचे जमा झाले आहेत, काही शेतकऱ्यांचे जमा झाले नाहीत। यासाठी याचे स्टेटस आपल्याला कसे चेक करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करून घ्यायचे आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हीके स्टेटस चेक हे या ठिकाणी सर्च करायचे आहे। त्यानंतर हे सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट या ठिकाणी येईल, या पहिल्या वेबसाईटवर चेक युअर पेमेंट स्टेटस यावर या ठिकाणी क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्हाला तुमचा व्हीके नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। व्हीके नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे या ठिकाणी स्टेटस दिसेल की पेमेंट सक्सेस झाले आहे की पेमेंट ही KYC पेंडिंग आहे। आता या ठिकाणी ही KYC पेंडिंग आहे, त्यामुळे हे पेमेंट सक्सेस झालेलं नाही, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही। तर या ठिकाणी तुम्हाला हे KYC महा सेवा केंद्रावर जाऊन तुम्हाला ही KYC या ठिकाणी करायची आहे। व्हीके नंबर टाकून ही KYC करायची आहे। ही KYC केल्यानंतर 2-3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे पेमेंट या ठिकाणी येऊन जाईल। आणि जर तुमचे पेमेंट सक्सेस झाले असेल तर अशा वेळेस तुम्हाला पेमेंट तुमच्या खात्यामध्ये पडेल, तर अशा वेळेस तुम्हाला या ठिकाणी असा या ठिकाणी पॉपअप दाखवेल, स्टेटस तुम्हाला असे दाखवेल की पेमेंट सक्सेसफुल झालेले आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत की नाही अतिवृष्टीचे हे चेक करू शकता। मित्रांनो माहितीपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असं एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।